अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारे करायचं. अरे नाही उद्याला मरायचं, कशाला मागं सरायचं. नाही उद्याला मरायचं, कशाला मागं सरायचं. हमें नापासून देखो विकास चाहे तुम जैसे चोरों पे विश्वास मेट्रो बनाने उखाड़ो तुम जब छाड़ना बचेंगे कैसे लोगे साथ. मेरा जंगल खुला आकाश तुम्हारे रास्ते निकलने इसका नाश. प्रकृति का बनाओ मजाक यही प्रकृति से बनी मानव जात. चाहे वो हमें वाला जिनके हमसे तुम हमारी जगह उस बचा. ये जीने का तरीका तो वो भी छूटे करे हमें तबाह सजा. पक्षी प्राणी की है क्या क्यों पीने में दखल कर रहे ऐसा. उद्योगी सरकार हमें रहे फंसा हमें बना के ये बनाने कैसा. और बसा रहे बदी सोच भविष्य में इनके बच्चे देंगे इन्हें दोष पर अफसोस को ना देख सकेंगे वो. सहते हुए अपने अगली पीढ़ी को तुम तो जियो और जीने दो. लगाओ पौधे जब तक जीवन दो मूर्खों जो अपनी सोच बदलो ना कुछ बचेगा फिर खोने को जीने को. एक हटाओ उसके लिए कागज में दुकान को पहचान. आदिवासी ऊपर इंसान कैसे साबित करो मेरा है इस्लाम. मैं किसान हूँ हर प्राणी मेरे परिवार समान. खुद पे करो तो सबसे कैसा चलो अपनी ये सोने की खास. सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, पण भविष्यात हे होण्याची शक्यता दाट आहे. धन्यवाद. लाइट्स रेडी, साउंड रेडी, आर्टिस्ट रेडी. गणपती बाप्पा
लेके आ, हजार लेके आजा. कनार लेके आ, कनार लेके आ, हजार लेके आजा, आजा. चिडताय का त्याला चिडताय का तुम्ही काय बोलताय ते कळत नाहीये मला. न बुट्टी वडा खोरामा देवना. नाही नाही बरोबर असेल तुमचं पण आई शपथ काही कळलं नाही हो मला. आता बोला. कोण आहेस तू आणि आलायस कुठून? हा ते मी आलोय भविष्यातून 1000 वर्ष भविष्यातून 2075 मधून. नाही नाही तुमच्या बुद्धीला ते झेपणार नाही. टाइम ट्रॅव्हल वगैरे काय करणार आहे तुम्हाला. तरीही शॉर्ट मध्ये सांगतो. इथून पुढे 1000 वर्षांनी 2075 साल उजाडणार आहे जिथे विज्ञानाने खूप प्रगती केली. पण आमच्या काळात आहे ना प्रत्येक गोष्टीवर टॅबलेट घ्यायची सवय लागली. म्हणजे आमच्या इथल्या बायका जेवण बनवण्यात वेळ वाया घालवत नाही. त्याऐवजी आम्ही एक टॅबलेट घेतो. ती टॅबलेट घेतली की पोट असं टुमटुमीत भरतं आणि माणूस जरी आजारी पडला तरी सुद्धा एकच टॅबलेट घ्यायची. ती टॅबलेट खाल्ली की दुसऱ्या मिनिटाला आजार कळतो आणि पुढच्याच तासात माणूस असा ठणठणीत बरा होतो. आणि गंमत म्हणजे आमच्या काळात अंघोळच करावी लागत नाही. नाही म्हणजे तुम्ही आताही करत नसाल पण मधल्या काही काळात आंघोळ ही पाण्याने केली जायची बरं का. पाणी आंघोळ. पण आता एक टॅबलेट घेतली की आंघोळ केलेल्याचा फील आणि अंग स्वच्छ दोन्ही गोष्टी होतात. आता तुम्ही विचार करा हे सगळं सुरळीत चालू असताना भविष्यातून हा माणूस इथे मरायला कशाला बरे आला असेल. नमस्कार करत होतो. असं आमच्या काळात काही लोकांनी असं संशोधन केले की इथे आपल्या भारतात काही वर्षांपूर्वी आयुर्वेद नावाची एक गोष्ट होती. जिथे माणसांना बरं करण्यासाठी कुठल्याही शोध संशोधन रिसर्च टॅबलेट कशाचीही गरज नव्हती. इथं माणसं फक्त झाडांच्या काही अवशेषांचा वापर करूनच बरे व्हायचे. मी ते अवशेष घेऊन जाण्यासाठी आलो. क्रोवातेनी मी कलव म्हणजे वाढतो मला. हम लोगों की दीवेला चालोट मानवे लावेती मरुवे लुचिया. पण आज सुरू झालेला हा उत्सव 4 दिवस चालणार आहे आणि ह्या 4 दिवसात आपण कुठल्याही माणसाची हत्या करत नाही. हा आपला पाहुणा आहे याचा पाहुणचार करू आणि उत्सव संपला की याला मारून टाकू.
डिझाइन आहे ऐसे प्रेस करिए प्लीज. शाबास. आता कळतंय मी काय बोलतोय? हो. गुड. मला मदत करशील? हा. खरं खरं मला जाणून घ्यायचंय, तू इथे का आलायस? मी तुला सगळं सांगेन, पण एका अटीवर. तू मला इथल्या सगळ्या गोष्टी सांगशील आणि ज्या झाडांचे अवशेष मला भविष्यात घेऊन जायचे आहेत ते न्यायला माझी मदत करशील. चालेल? हो. फ्रेंड्स, हा तो हात. काय करते तू? अरे लागेल ना लोकांना. तुम्ही हे झाडाच्या बुंद्याची का पूजा करताय? अच्छा, अंधश्रद्धा इथे पण होतीच म्हणा. म्हणजे काय? म्हणजे कधीतरी कुणाला तरी असा साक्षात्कार झाला असेल, कुणाच्या तरी स्वप्नात हे झाड आला असेल, मग तेव्हापासून तुम्हाला वाटतं की झाडावर देवच आहे, होय ना? आम्ही झाडावर देव आहे असं म्हणत नाही, झाडालाच देव म्हणतो. Ugale Devandu! Ugale tu Devandu! Ugale Devandu! Ugale tu Devandu! माटी
अग्नीची पूजा करत होता आणि आज ते सगळे नदीवर जमताय तिची पूजा करताय. नेमकं काय आहे हे? आम्ही फक्त झाडालाच नाही तर या सगळ्या निसर्गाला देव मानतो. काय? अगं किती भारी आहे, सगळ्या निसर्गाला देव मानता. हो. वैद्यबुवा! काय रे वैद्यबुवा, काय झालं? त्याला साप चावला. अरे तू त्याचा पाय सोड. हे बघा शांत व्हा, काळजी करू नका. आपण नदीवरच आहोत. इथे सर्पगंधाची बरीच झाड आहेत, कोणीतरी घेऊन या. तुम्ही पटकन आणा. तुम्ही इकडे जावा. तुम्ही इकडे छान सोबत राहा. अगं काय करताय हे? ते बघ त्याच्या तोंडातून फेस येतोय. कुठे गेली? डॉक्टर्स नाही येत का इथे? अरे तुर्तास त्याला काहीतरी अँटिडोट द्यायला हवा, नाहीतर मरून जाईल तो. निसर्गातून मिळालेलं थोड्या वेळाने असर करेल पण हानी नक्कीच नाही करणार. हाच तर आहे आयुर्वेद. मला हे पटलं नाही. नाही म्हणजे निसर्गाला देव मानता ना तुम्ही? मग हे प्राणी निसर्गात येत नाहीत का तुमच्या? नाही तसं नाही. इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समतोल साधून आहे. इथे माणसं निसर्गाला काहीतरी देतात आणि त्या बदले निसर्ग सुद्धा माणसांना काहीतरी देतो. इथे उदरनिर्वाहासाठी माणसं प्राण्यांची शिकार करतात खरं, पण हाऊस म्हणून नाही. आणि प्राणी सुद्धा माणसांची शिकार करतातच खरं, तरीही आम्ही याचना करतो. याचना? ते उद्या कळेल. हे काय करत होता तुम्ही? आम्ही सगळे निसर्गाची क्षमा मागत होतो. आमच्या उपचारासाठी आम्ही झाडाचा
आपला उत्सव संपला. इथून पुढे 4 दिवस आपण उपवास धरणार आहोत. पण त्याआधी हा जो माणूस जिथून कुठूनही आलाय त्याचा निर्णय घेणे अनिवार्य आहे. आणि समूहाचा प्रमुख म्हणून मी निर्णय घेतलाय. उत्सवाच्या पहिल्या दिवशी जेव्हा हा माणूस दिसला होता तेव्हापासून या क्षणापर्यंत माझ्या मुलीने त्यावर पाळत ठेवली होती. आणि या 4 दिवसात तिला हे समजलंय की याचा उद्देश वाईट नाहीये. याच्या म्हणण्यानुसार भविष्यात इतर झाडांसोबत औषधी वनस्पती सुद्धा संपत आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या इथल्या झाडांचे ज्यांना आपण देवता मानतो त्यांचे यांना अवशेष घेऊन परत पाठवावं. जावा, अवशेष घेऊन या. जावा. नाही, मला हे अवशेष नको. काय? अरे खरं यासाठीच तर तू आला होतास ना? आणि आता हेच नको म्हणतोस? नाही नाही, तू हे घेऊन जा. तुला याची गरज आहे. गरज? तुम्हाला माहितीये 4 दिवसांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मी एक 2075 मधला निसर्गापासून खूप दूर गेलेला आणि आयुर्वेद फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला माणूस होतो. पण या 4 दिवसात मी तुम्हा सगळ्या लोकांचं निसर्गाप्रती असलेलं प्रेम पाहू शकलो. निसर्गाला देव मानणं हीच किती मोठी गोष्ट आहे. माहिती आहे किती विरोधाभास आहे. तुम्ही ते निसर्गाला देव मानता आणि तिकडे माझ्या काळात 2075 मध्ये निसर्गाचा सर्वात मोठा शत्रू माणूस झालाय. विकासाच्या नावाखाली अनेक झाडं कापली आम्ही, अनेक झाडं जाळून टाकली आणि या सगळ्यात कुठेतरी औषधी वनस्पती आणि संपूर्ण आयुर्वेद जळत चाललाय हे आमच्या लक्षातच आले नाही. तरी 2025 पर्यंत थोडा का होईना आयुर्वेद शिल्लक होता भारतात. पण आम्ही डोळे झाकले होते आणि सोयीने निसर्गाकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संपत गेला आयुर्वेद आणि 2075 पर्यंत इतिहास झाला. म्हणजे मी जे परवा बघितलं की तुम्ही झाडांच्या औषधांपासून एका माणसावर उपचार केले. हे जर माझ्या काळात घडलं ना तर लोक त्याला चमत्कार मानतील. इतका इतिहास जमा झाला आहे आयुर्वेद. प्रत्येक टॅबलेट आता रासायनिक प्रक्रियेतून बनते. तुम्हाला माहितीये हे काय आहे? ऑक्सिजन घेण्याच्या गोळ्या आहेत या घेतल्या की शरीरात कृत्रिम ऑक्सिजन तयार होतो. माझ्या काळात दर तासाला या घ्याव्या लागतात. कारण आता आमच्या काळात दर 100 माणसांच्या मागे फक्त एकच झाड होते. माझ्या मागच्या पिढीनं तर त्या साध्या तुळशीला देखील पाणी घातलं नाही आणि माझ्या पिढीनं तर ती तुळशी ठेवली नाही. माणसाने तुमच्याच पुढच्या पिढीने तुमच्या निसर्गाचा, तुमच्या देवाचा खून केलाय. अरे मग तुला याची खूपच आवश्यकता आहे. तू हे घेऊन गेलाच पाहिजेस. तुला काय वाटतं? हे औषध इथून घेऊन गेल्यानंतर सगळं नीट होईल. तुम्हा लोकांसारखं बॅलन्स आहे तिकडे सगळं. म्हणजे या 10 वनस्पत्यांचे 100 होतील, 1000 होतील असं वाटतं? नाही, अजिबात नाही. उलट इथं एवढं सगळं आहे म्हणल्यानंतर माझ्यासारखे अनेक जण दर आठवड्याला इथे येतील आणि इथल्या आयुर्वेदालाही संपवतील. पण मी भविष्यातल्या माणसांना या भूतकाळाच्या निसर्गाला हात लावू देणार नाही, एवढं मात्र नक्की.
ग्रेट. अरे हे सर्व होतं आपल्याला. चल हे अवशेष घेऊन आणि जाऊ. कम ऑन, हरी अप. थांब. ते आता शक्य नाही. भविष्यातला निसर्ग वाचवण्यासाठी इथून भूतकाळापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे तिथे माहिती जागा नाही म्हणून ते तिकडे करत होता. पूर्ण वेळ स्टेजच्या इथे उलट्या बाजूने करत होता. आणि इथं पण एक छोटा या सगळ्या स्टेजवर या. हो आता हे इथं ठेवलं ना तर त्याच्यानंतर परीक्षक बोलत आहे. हो हो त्याचे फोटो वगैरे घेतले. बघून ना आलो पण डेक्कन सोसायटीचा हॉल आहे हा माधवनगर. मग आम्ही करताना अशी प्रॅक्टिस केली की ते कुठल्याही स्टेजला कम्फर्टेबल हे नंतर परीक्षकांना पण त्यात म्हणला आणि ते ज्ञानेश्वर